विश्वमाऊली माऊली ज्ञानोबाराने सांगितली गणेश दादा आणि ज्ञानेश्वरी लिहिली कोणी सच्चिदानंद बाबा आदरे लेखक तू झाला. हा पहिला प्रश्न की आमच्या ज्ञानेश्वरीशी आम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. किती शब्द केले आम्ही, किती वर्षाची आमची परंपरा आहे. जर आमचे विचार, आमचं वारकरी संप्रदायाचं वाङ्मयाचं जर आम्हाला चिंतन मरण जर घडत नसेल तर बाकीच्या गोष्टी व्यर्थ आहे. विश्वमाऊली माऊली ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी सांगितली ऐका. आणि सच्चिदानंद बाबा यांनी ते आदराने त्या ठिकाणी काहीतरी महाराज लिहिली. माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की ज्या तुकोबारायच्या गाथ्याचं या ठिकाणी काहीतरी गाथा भजन चालू आहे, तो गाथा श्री संत तुकोबारायांनी लिहिला की तुकोबारायांनी सांगितला? हा माझा दुसरा प्रश्न. सांगितला. वा 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 वा. आणि माझ्या तुकोबारायाने गाथ्याची रचना केली आणि गाथा लिहिला एका तेली समाजाच्या माणसानं, संताजी महाराज जगणारे. बरं का, ऐका, मी तुकोबारायच्या गाथ्यावरती, अभंगावरती या ठिकाणी बोलतोय की अभंग कसे तयार झाले. एक वेळचा प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावरती बसलेले, अभंगाची रचना महाराज आणि तुकोबाराय त्यांच्या सोबत संताजी महाराज जगणारे गवार सेठ वाणी हे त्यावेळेचे 14 डाळकरी तुकोबारायच्या समीप असायचे का. आणि त्यावेळेस तुकोबाराय समाधी अवस्थेत बसलेले असायचे वैभव महाराज. आणि तुकोबारायला समाधी लागायची भंडारा डोंगरावरती, भामचंद्र डोंगरावरती. आणि ज्यावेळेस समाधी लागली त्यावेळेस संताजी महाराज जगणारे बसेल असायचे बाबा जवळ. आणि तुकोबारायने समाधी अवस्थेमध्ये एक एक शब्द बाहेर काढावा महाराज. आणि त्या अवस्थेमध्ये एका बाजूला धवधवीत अग्नी ठेवलेला असावा. अग्नी असायचा, अग्नी जाळ त्याला आपण म्हणतो, कडक जाळ त्या ठिकाणी असायचा. आणि त्या अग्नीमध्ये 1 रुपयासारखं नाणं टाकलेलं असायचं. आणि माझ्या तुकोबारायनं शब्द काढायचे आणि संताजी महाराज जगणारे यांनी महाराज ग्रंथाचं लिखाण करायचं. आणि ज्या वेळेस तुकोबारायने त्या अग्नीमधला लाल गुंब झालेला नाणं बाहेर काढावं आणि संताजी महाराजांना म्हणावं, संताजी अभंग चुकीचा आहे का बरोबर आहे हे शोधण्याकरता माझ्या तुकोबारायनं ते नाणं घ्यावं आणि जिभेला लावावं. आणि चटका जर लागला तर म्हणावं, संताजी अभंग चुकीचा आहे, फाडून टाक. आणि जर चटका नाही लागला माझ्या तुकोबारायनं म्हणावं, संताजी अभंग बरोबर आहे. अरे ज्या महात्म्यानं 4,500 चटके आपल्या जिभेला लावले आणि मग तो गाथा तयार झाला. त्या तुकोबारायच्या गाथ्यातील अभंग विठ्ठल ज्या महात्म्याने स्वतःच्या शरीराला 4,500 चटके लावून घेतले ते तुकोबाराय वैराग्य सांगू शकतात मला. ते तुकोबाराय या अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय सांगतात की वैराग्याचे भाग्य संत संग हाचीला. तुम्हाला या परमार्थिक क्षेत्रामध्ये 3 भाग्य सांगितले महाराज. 3 भाग्य आहे का. परमार्थामध्ये 3 भाग्य सांगितले आणि प्रपंचातही 3 भाग्य सांगितले. मी परमार्थामध्ये 3 भाग्य या अभंगामध्ये आज जगद्गुरु तुकोबाराय प्रतिपादित करतात. पहिलं भाग्य सांगतात महाराज की वैराग्याचं भाग्य जर तुम्हाला तुमच्या जीवनात आत्मसात करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर संतांच्या संगतीचा लागपाठ त्या ठिकाणी करावा लागेल. आणि त्यावेळेस तुम्हाला हे खऱ्या अर्थानं परमार्थामधलं पहिलं भाग्य तुम्हाला मिळू शकतं ऐका. आणि ज्या वेळेस महाराज तुकोबाराय 2 नंबरचं भाग्य प्रतिपादित करतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज, तोच देव भक्त भेदा भेद नाही ज्याचा भेद अभेद त्या ठिकाणी केला. आणि केल्याच्या नंतर ते अपरोक्ष ज्ञान ज्या व्यक्तीला प्राप्त होतं आणि ते ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर महाराज खऱ्या अर्थानं तो देव भक्त बनतो. हे 2 नंबरचं भाग्य महाराज. हे भाग्य म्हणजे ज्ञानाचं भाग्य बरं का, ज्ञानाचं भाग्य. आणि 3 नंबरचं भाग्य माझे जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये सांगतात कोणतं की तुका प्रेमे नाचे गाय गाण्यात विरोधी जाय. जो व्यक्ती त्या पांडुरंग परमात्म्याच्या भजनामध्ये गाण्यामध्ये महाराज नाचतो गातो आणि गाता गाता त्याच्यातच काय तर महाराज विरून जातो तद्वेद त्याला हे भक्तीचं भाग्य म्हणतात. माझ्या तुकोबारायने आजच्या अभंगामध्ये मला त्या ठिकाणी काय तर सांगितलेले आहे बरं का. वैराग्याचे भाग्य संत संघ हाची लाग. आणि मग हे 3 भाग्य जर मिळाले
तर संत तुमच्यावर कृपा करतात. संत कृपेचे हे दीप आणि करी साधका निष्पाप. एकदा संताची कृपा झाली, साधक पापी असू द्या, त्याला निष्पाप करून सोडण्याची ताकद संताच्या कृपेत असते. अशा आशयाचा साधा सोपा सरळ अभंगाचा भाव मी तुमच्या समोर मांडला. सेवेला सुरुवात करण्याअगोदर थोडासा अल्पपरिचय ज्ञात आहे सर्वांना की किमान निमित्ताने अशा प्रकारे याची सेवा आहे. तर चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सांगता येत नाही महाराज. वर्ष कोणतं येतं, वर्ष टाकेली पत्रिका आहे की नाही माहीतच नाही. एवढी जुनी परंपरा महाराज या गावाने वारकरी संप्रदायाची टिकून ठेवली. देवा तेवढा धन्यवाद तुम्हाला बरं का महाराज, देवा तेवढा धन्यवाद. या ठिकाणी अनेक गुणीजन मंडळी या ठिकाणी आहेत माझ्यासोबत आलेले. महाराज आमच्या जालना जिल्ह्याचं भूषण हरिभक्तीपरायण रामेश्वरजी महाराज या ठिकाणी आहे गायनासाठी. त्यानंतर हरिभक्तीपरायण गावातले का सर्व, हा सर्व गावातले वैभव महाराज, या गावचं वैभव महाराज बरं का. गावाची किंमत गावाला कळत नाही. वैभव महाराज आमच्याकडे येते ना, वजनात येते, वजन बी आहे माझ्या सारख्याचं काय महाराज आता अवघडच आहे ना. 2-3 धरते तर याच्या घरी थांबलो ना मी. या बाई पा आमची वय आता ते पण म्हणले महाराज पावडर लावता का. डॉक्टर साहेब ही बाई म्हणली मला पावडर लावता का. आता सांगा मला किती पावडर लावला म्हणजे मी गोरा होईल होईल का गोरा बरं का. असू द्या तिथं अनेक मंडळी आहेत महाराज प्रसंगासाठी. आता जायचं लग्न होईल महाराज. तुमच्या काही बायका इथं नाही, तुमचं भयच नाही वाटत महाराज. तुम्ही एकच माणूस नाही जायचे झाले द्यायचे वाण करते महाराज. डॉक्टर साहेब जायचं झालं ना द्यायचं वाण करतो बरं का. कोणाची चांगली म्हणत नाही, कोणाची चांगली म्हणत नाही महाराज. मास्तरची बायको मास्तरला इकडे गन मारत पोरायला, पण घरी गेलं मला शिकू नका बरं का तुम्ही. मास्तर आता तुम्ही म्हणता पहिलंच कोण लावला असे पाणी पडेल महाराज, कोकडा येईल फवारणी करावं लागते. मास्तरची बायको म्हणते मला शिकू नका तुम्ही. मला वकिलाची बायको म्हणते तुमचा निकालच लावी तुमचा नाही बरं का. घरी म्हणते वकिलाची बायको. आणि न्यायाची बायको काय म्हणते महाराज मेल्या मग हक्या सनगाळा कापला. वाजवणाराचे किती वाजवा तुम्ही इकडं, किती वाजवा तुमचं व्हायला ते वागेल किती वाजवा. आणि घरी जर गेलं असं वाजवलं बायको म्हणते म्हणलं मला थापा पण मारू नको. किती चांगलं गायन करा. याला मी सांगणार चाला सुंदर गायली बाबांना गायली. येईल का त्या घरी संग येईल का खोटं लाज वाटते काय माझ्या बहिणीची तुम्हाला. अरे जाऊ द्या किती चांगली चाल म्हणा. घरी गेले यांनी सांगितलं असं कीर्तन होतं, असा पाणी आलता तरी अशी चाल म्हणली. अशी चाल म्हणली. यायच्या घरचे काय चांगलं म्हणते का. हाव ना तू चालेल तर भुलले टिक्क्या चालेल तर भुलले. माझा समजायचा उद्धार करणार तू कस काय मग मी तसंच आम्ही घरी जाऊ तू खर्च काढल्याचं कीर्तन करून आणि पैशाच राहते कामणी वय मला दिल काही येणाराचा इंधन खडका खुडका येत आहे की नाही. पैशाला राहते महाराज अरे बाई आणि बसली की एक तिन्ही बसत 4-5 जणी घेऊन बसली. आणि आपण अशी गाडी गेली आपली की बाया असते किती म्हणते आल नाही कीर्तन. बायको कोणाची चांगली म्हणत नाही, ना वाजवणाराची ना महाराजाची. महाराज कोणीच कोणाला चांगलं म्हणत नाही, फक्त चांगलं म्हणावं देवाला आणि चांगलं म्हणावं संताला. अभंग गोड आहे. अभंगामध्ये माझे सगळे गुरु तुकोबा आहे महाराज संघाचा महिमा प्रतिपादित करतात आहे का.